झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. तेच मी लिहिलं असं झालं ते. सॉरी सॉरी. काय तुमचा शहाणपणा बाद झाला. मी आता इथून निघून जाते. मला अजिबात थांबायचं नाही. नाही मी सोडणार मी चालले इथून. नाही मॅम मी तुमच्यासाठी स्वागत नृत्य सुद्धा तयार केलेलं आहे. तुम्ही स्वागत नृत्य बघितल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही मॅम. तुम्ही आता माझ्या समोर नृत्य करणार आहात. तुम्हाला हे बघावंच लागेल. समीर हो तुम्हाला हेलन आवडते ना म्हणून हेलनचा डान्स केला मी. कोण म्हटलं तुम्हाला मला हेलन आवडते म्हणून? ऑफिसच्या पिकनिकला तुम्हीच म्हणाला होतात हेलन माझं प्रेरणास्थान आहे म्हणून. अहो ती हेलन केलर माझी प्रेरणास्थान आहे असं म्हणाले होते मी. बॉलिवूड मध्ये हेलन नाही. मी तुम्हाला समजून आता थकलीये. मी तुमच्या बायकोशीच बोलते आता. नाही 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 तुम्ही जाऊ शकत नाही आज. नाही बायको येणार नाही बाहेर. नाही मला मी जाऊन बघते ना. नाही तुम्ही नको. का? मी बोलवतो ना तिला बाहेर. मी बोलवतो तिला. लवकर बोलवा फास्ट. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय माणूस आहे. सगळा वेळ माझा वाया चाललाय. माझी बॅग तिकडे पडली आहे. मोबाईल. अगं ऐकलंस का कोण आलंय बघ. हा हा हो 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 अय्या तुम्ही आलात का? बसा हा बसा. आलेच हा 5 मिनिटात. बघितलं का येणार नाही मी बोललो होतो तुम्हाला. तुमच्या बायकोला परत एकदा बोलवा. मला त्यांच्याशी नीट बोलायचंय. नाही आता ओळख झाली आता कशाला पाहिजे. परत एकदा बोलवा. अगं ऐकलंस का? काय झालं त्या बघा काय बोलतायत. आले हा जरा भाजीला फोडणी घालत होते. आलेच आम्ही. नाही येणार नाही ती. नाही येणार. तू बोललो तुम्हाला. तुमच्या कपाळावर टिकली तशीच आहे. नाही किचन छोटं आहे ना आजूबाजून जाताना असं लागलं असेल बघ. समीर बायकोला बोलवा तुमची. आता बोलवतो. बायको कुठं गेली तुमची? माझ्याशी सकाळी भांडली आणि मुलीला घेऊन माहेरी निघून गेली ती. का? मी तिला म्हटलं माझी बॉस येते तू हेलनचा डान्स करशील का? अरे हा काय माणूस आहे. तुम्ही तुमच्या बायकोला माझ्यासमोर हेलनचा डान्स करून दाखवायला सांगणार होता. ओ गॉड नाही आता मला ते 1 मिनिटही थांबायचं नाही. बास झाला तुमचा. माझं ऐका मॅडम. एक मी तुम्हाला गिफ्ट आणलं मॅडम. माझे इकडे बघा. एक गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. ते तुम्ही बघा. ते जर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे नाहीतर जा तुम्ही. मला नकोय तुमचं गिफ्ट. मी तुम्हाला देणारच आहे गिफ्ट. नाही हे गिफ्ट देणारच आहे मी तुम्हाला. वेळ लागायची पाळी आली माझ्यावर. मॅम दिस इज अ गिफ्ट फ्रॉम माय साइड टू युअर साइड. टू यू प्लीज. हा काय किती घाणेरडा वास येतो या टॉवेलला. अरे मी टेडी बेअर ठेवला होता. थोडं कुत्र्याचं पिल्लू होता ते तुम्हाला आवडतं ना. एक मिनिट. अरे हे इकडेच राहिलं. चुकून टॉवेल पॅक झालं. मॅम हे तुमच्यासाठी मॅम. काय किती ओला आहे. ओला आहे बघू. अच्छा हा आत्ता लक्षात आलं. सकाळी टॉवेल इथे पॅक केला आणि हे टेडी बेअरने अंग पुसलं. मी आता इथून निघून जाते. गुड बाय. मी तुम्हाला आता कामावर काढून टाकले मिसेस समीर. काय रे हे काय राडा सगळा. आणि टेडी बेअरनी अंग पुसलं. कामात न गेले होते. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई तू समीर विध्वंस झालं. पण फार भन्नाट यार तू. म्हणजे अजून आणि अजून मॅडनेस दाखवतो स्टेजवर. सम्या काय काय कल्पना तू आणतोस आणि काय ते म्हणजे इतकी काहीच्या काहीच. मला खूप आवडलं. थँक्यू. मकरंद दादा या पद्धतीचे अर्कचित्र रंगवण्यात तुझा हातखंडा आहे. आणि मुळात तू त्यातल्या ज्या जागा शोधतो स्वतःहून आणि त्या इतक्या सुंदर आणि मनमोहक असतात. आणि भक्तीने फार उत्तम तुला रिॲक्ट केलं. खूप छान सादरीकरण. बहुत बढिया. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे.
अभिनंदन. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू.